जाएगी बाबा जुंदेल जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मांगरोड या ठिकाणी रुची गृहेकर यांच्या निवासस्थानी हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसे सर्वांचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुंदोजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये पाहुणे म्हणून आपल्याला मिळालेले सुपारी साहेब, त्यांना माझा नमस्कार। आणि आदरणीय सर्व सेवक सेविका बाल गोपाल सर्वांना माझा नमस्कार। बघा, चर्चा बैठक म्हणलं तर 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि आलेले अनुभव। बघा, आणि राहुल पंजारीने म्हटलं होतं नवस। आता मला एक गोष्ट आठवली, आता ताजी गोष्ट आहे। 2-4 दिवसाच्या अगोदर जुनिनी या गावामध्ये सेवक आहे आणि त्या बाईला मुलं राहत नव्हते आणि त्या बाईनं मुलं व्हायच्या अगोदर शब्द निघाला का बाबा मला मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर मी 1.5 वर्षानं त्याग करेन। आता मुलगा झाला, सगळं झालं, व्यवस्थित झालं, 1.5 वर्ष झालं। 1.5 वर्ष झाल्यानंतर त्या बाईनं शब्द दिलेला पाळला नाही आणि त्या मुलाची तब्येत खराब झाली। दवाखाना करून आले, सगळं करून आले, आराम मिळत नाही। आता काय करायचं तर तिने सेवकाला सांगणं सुरू केलं। तिचा सेवक होता एक रमेश मरांडे म्हणून, त्याला विचारलं का माझ्या मुलाची तब्येत बरोबर राहत नाही तर कसं काय करायचं। त्यानं त्यागी सेवक त्याला विचारपूस केला, काऊन बा राहत नाही, दवाखाने करून आले, सगळंच करून आले, आराम का नाही बा। आणि त्याने सांगितलं तिनं का मी असं म्हटलं होतं। तर बाई शब्द कळायचं तर तुम्ही विचारलं कोणाला, मार्गदर्शक विचारलं किंवा सगळ्याला कोणाला विचारलं का नाही, मग कसं काय शब्द दिला। तर तू एक काम कर, तू मार्गदर्शक जाऊन भेट। आली ते म्हणाल बसली, काकाजी म्हणते मी 1.5 वर्षाच्या अगोदर जन्माच्या अगोदर मी शब्द दिला होता का मला मुलं बाळ झाले तर मी 1.5 वर्षानं त्याग करतो, 1.5 वर्षाचा मुलगा झाला। तर बाई शब्द दिला तू पाळ, दिला शब्द तू पाळ, तू त्याग कर। त्याच्यासाठी माझ्यासाठी काहीच नाही, जेव्हा विचारलंच नाही तुला आणि शब्द देऊन दिला तर ते शब्दाला तुला पाळणं गरजेचं आहे। तर म्हणजे आता काय करायचं। तर काकाजी तुम्ही सांगा म्हणते, तू सांग मला तू विचार काय तर म्हणजे माझ्याकडे आता डिलिव्हरी झाली, कर्ज आहे, 30,000 रुपये द्यायचं आहे आणि मी 2 वर्ष त्याग करू शकत नाही। बाई ही चुकी तुझी आहे, का मग तू शब्द द्यायचा विचार केला नाही, शब्द देऊन दिला, शब्दात फसली तू आणि शब्द भरपूर पकडला तर तुला त्याग करावंच लागेल। तुला भलाही कर्ज असेल तर काय भगवंत थोडी म्हणते काय मला पैसे पाहिजे म्हणून। तर त्याला समजून सांगितलं। आता त्या मुलाला पण त्याला सांगितलं बाबू तू काम बाजूला ठेव, कर्ज काय आहे ते बाजूला ठेव, पण दिलेल्या शब्दाला पाळावं लागेल। बघा, असे अनुभव भरपूर आहेत। माझ्याकडे एक सेवक होता, आजची साधी गोष्ट सांगतो, तुमच्या गावाची सांगतो, तुमच्या सेवकाची। आता जोडे साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे त्यानं सेवक कार्य देणं बंद केलं। ठीक आहे, काय हरकत नाही। गावचे सेवक आले, एक दिवस 7-8 जण असतील बी येतं बसलेले आले। रात्री जवळ 8 वाजता आले, गाडी भरून आले, घरी बसले। आता काय जेव्हापासून कोरोना झाला तेव्हापासून मी सगळ्यांना फोर्समध्येच कार्य देतो। कोरोना होता त्या पिरियड मी त्याच येत होतो, आजही पण तिथंच देतो। कारण काय, आज ते बसवलं तर सेवक अर्धाला जात नाही, मस्त आरामशीर बसते, पण घरचे लोकांचे काम असते, आमच्या बाकीचे लोकांचे असते, स्वयंपाक असते, घरी पोरं वार असते, हे ते असते। हेच सेवक अर्धाला एक एकदा जात नाही
आणि त्याचे मुलं पूर्ण घरामध्ये परेशान करून टाकतात, म्हणून मी बाहेर जातो. आताच मगानीच पाहिलं इथं कार्यक्रम सुरू असताना 4-5 मुलं धिंगा करत होते, मस्त्या करत होते, एकामेका मारपीट करत होते. आपण एक मुलगा स्वतःच्या सांभाळू शकत नाही, तर आम्हाला 400-500 कुटुंब आहेत. रोज मुलं येतात, आम्हाला कसं सांभाळत असतील आम्ही. आणि शेवगाजांनी एक मुलगा सांभाळू शकत नाही. घरी येते तो झाड तोडन, कोणते वस्तू फेकन, कोणते तोडफोड करन, हे उचलन ते उचलन, तरी बी आम्ही शांतपणे आम्ही समजून घेतो. पण शेवक समजत नाही. कार्य दिले त्या शेवकांना, आले कार्य दिले, चांगलं झालं व्यवस्थित. आता कार्य घेऊन गेले घरी, कार्य सुरू केले, तर मग एका दिवसामध्ये येणं का बघितलं. माझ्या असेल तर काही प्रॉब्लेम नाही, माझं बोलणं चालू नाही, फक्त आले कार्य दिले घरी गेले. दुसऱ्या दिवशी फोन आला, माझे घरचे लोक म्हणतात का काकाजी तुमच्याकडून कार्य बंद करायचं आणि मग दुसरीकडून घ्यायचं. बघा माझ्यामध्ये दोष आहे का तुमच्यात दोष आहे. आज आले कार्य घेतले आणि तुम्ही आपल्या घरी घेऊन गेले, तर मग तुम्हाला कार्यक्रम बदलायची गरज का पडली. म्हणजे काय माझा दोष नाही आहे, मी कार्य दिले, मी तुम्हाला विचारपूस नाही केला, मग घरी गेल्यावर तुमचं मन का बदललं. का मग तुमच्यातच गडबड आहे, का मग तुमच्यात चुकी आहे, तुमच्यात काही गडबड आहे, म्हणूनच तुम्ही ते मार्ग बघणार. का मला आज ज्या उद्या माहीत झालं असतं, म्हणून जवळचा मार्ग शिकायला करतात, 5 कोसाचा मार्ग कसं करायचा. मग काय दारू पिली का, व्यसन केलं का, अजून काही केलं का, तर त्याला माहीत होतच नाही. मंडळाने आदेश दिला आहे का ज्या एरियामध्ये तुमचं मार्गदर्शक असेल त्याच एरियातून कार्य घ्या, मार्गदर्शक ओलांडून तुम्ही कार्य घेऊ नका. हा मंडळाचा आदेश आहे ना, आजही तोच आहे. तरी पण मी काही सेवक लोक आणि काही मार्गदर्शक लोक आपल्या एरियात कार्य देतात, दुसऱ्या एरियात कार्य देतात. आणि काही लोकांना फोटो बी मिळत नाही, वापस बी येतात त्यातून मंडळातून, तरी पण तेच कार्य करतात. काहून का तर काही मार्गदर्शक लोक कार्य माहीत झाला फोटो भेटत नाही, तर त्याने सांगतात का तू माझ्या घराच्या बाजूच राहतो म्हणून सांग. म्हणजे घराच्या बाजूला राहतो म्हणलं का आपल्या म्हणून फोटो भरपूर देते, मंडळ देते फोटो. असे काही मार्गदर्शक खोटं नाटक बोलून फोटो आणतात आणि त्या सेवकाची फसवणूक करतात. एका जणांना सांगितलं, माझ्या एरियामध्ये होता सेवक, त्याच्या आईने सांगितलं का उद्या आपल्याला फोटो घ्यायला जायचं आहे, तू एक काम कर, तू सांगतो माझ्या घराच्या बाजूला राहते म्हणून. त्या बाईने सांगितलं, त्या घराच्या बाजूने फोटो आले, मला असं मार्गदर्शन म्हणाला होता म्हणून मी तसं म्हणलो. म्हणजे सेवक फसतात ना, सेवक फसवतात आणि मार्गदर्शक फसवून राहिले. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की याच गावचे सेवक होते, 7-8 जण होते. तर मी म्हणलं एक काम करा बाबा, म्हणलं तुम्हाला नाही पटत ना, तुम्ही कोणाकडून घेऊन टाका. काहून का तुम्ही माझं बघितलं नाही, मी तुम्हाला बघितलं नाही, फक्त आले कार्य दिले मोकळं झालं. मग घरी गेल्यावर मन बदलायचं कारण काय होतं का, आणि ते दुसरीकडे जाऊन कार्य घेतलं. असो चांगली गोष्ट आहे, माझं असं म्हणणं नाही काय इथे घेतले का तिथे घेतले का. पण मात्र एक लक्षात ठेवा, आपण मार्गदर्शक बदलवण्यापेक्षा स्वतःचे विचार बदलवले तर भगवंत आपल्यासोबत 24 तास राहील, हा विचार झाला. आपल्याला काय करायचं, त्याच्या घरी पाहुणा घेऊन जायचं नाहीये, त्याच्या घरी जाऊन काही बसायचं नाहीये. आपल्याला जायचं 2 मिनिट बोलायचं, कार्य घेतलं आपल्या घरी. आपल्याला कार्य भगवंताचे करायचे, कुणा मार्गदर्शक कार्य करायचे नाहीये. तर या विचाराने जायचं कधी बी, आणि आपला संसार कसा सुखी झाला पाहिजे याचा विचार करायचा. बघा एक अनुभव सांगतो तुम्हाला, याच याच्यातला अनुभव आहे. माझ्याकडे एक सेवक होता, खूप त्रासून गेलेला होता. त्यांनी दवाखाने केले, 50 इंजेक्शन डोळ्यात टाकलं, पण त्याला काहीच फायदा झालेला नाही. आणि त्याला डोळ्यानं दिसत सुद्धा नव्हतं. दुसरा लिहायचा आणि फक्त तो सही मारायचा. त्याने काय लिहिलं का नाही हे त्याला स्वतः काहीच माहित नाही. वाचताच येत नव्हतं, तर करायला डोळ्यात दिसेल तर वाचेल, नाही तर काहीच करू शकत नव्हतं. त्याला गव्हर्नमेंटची ड्युटी होती, मंडळ डिपार्टमेंटमध्ये. आणि असताना त्याचा जो चपराशी होता तो सांगायचा आणि तो लिहायचा. काल इथे वाचू शकत नव्हता, का मग डोळ्यात दिसत नव्हतं. आणि त्याला ड्युटी जायचं असलं, तो गाडी चालवायचा आणि हा मागं बसायचा आणि अशा पद्धतीने ड्युटी करायचा. एक दिवस काय झालं, एका सेवक मिळाला, त्याचा जवळपासचा कोण मित्र होता. त्या मित्राने सांगितलं,
बाबाने तुला भरपूर केले, तांत्रिक केले, दवा पाणी केली, 50,000 इंजेक्शन टाकले, सगळं झालं एवढ्यामध्ये, पण तुला दिसून राहिलेलं नाही. तू आता एक काम कर, तू मार्गात येऊन जा. तो सेवक मार्गात होता, त्याने मला सांगितलं समजावून, आणि तो घेऊन आला माझ्याकडे. घेऊन आल्याच्या नंतर त्याला विचारपूस केली, सांगितलं त्याला मार्गाचे नियम सांगितले, सगळं व्यवस्थित करून सगळं सांगितलं, आणि त्याला साफसफाईचा शब्द दिला आणि घरचं साफसफाई केली, आणि लगेच 2 दिवसामध्ये तो कार्य घ्यायला आला. तो कार्य घ्यायला चांगलं झालं. कार्य दिल्याच्या नंतर त्याने सुरू केले. भगवंताची महान कृपा, त्याच्या तांत्रिकानं आराम पडला नाही, त्या औषधीने आराम पडला नाही, निस्त्या शब्दाने त्याच्या 11 दिवसामध्ये त्याला दिसू लागलं आणि तो वाचू लागला. त्याला दिसू लागलं 11 दिवसाच्या कार्यामध्ये व्यवस्थित झालं. पुन्हा कार्य दिले. ज्या माणूस पेपर वाचत नव्हता तो वाचू लागला, मोटरसायकल चालवू लागला, नाहीतर बसून जायची पाळी येत होती. कार्य चालू होते. कार्य चालू असताना त्याला हळूहळू चांगलं व्यवस्थित दिसायला लागलं. व्यवस्थित दिसायला लागलं म्हणजे काही जवान माणसासारखं काही पूर्ण दिसणार नाही. भगवंताच्या कृपेनं तुझ्या औषधीनं नाही आराम झाला, तांत्रिकमध्ये आराम झाला नाही, पण शब्दानं आराम झाला. तुला दिसू लागलं, मोटरसायकल करू लागला, चालवू लागला, आणि सगळं व्यवस्थित त्याचा गाडा सुरू झाला. तो ड्युटीवर 100 किलोमीटरपर्यंत मोटरसायकल चालवू लागला. ज्या माणसाला वाचता येत नव्हतं आणि जो लिहून देईल फक्त सही मारायचं काम करत होता, तो माणूस 100 किलोमीटर मोटरसायकल चालवला. किती कृपा महान भगवंताची आहे. बाबाने करून दिली एवढी मोठी कृपा. पण काही दिवसानंतर माणसाला काय दुरुस्त होतो, तर त्या माणसाला वेगळीच वातावरण निर्माण होते. आता मी झालं दुरुस्त, सगळं झालं, तर आपण काय करतो, जे नियम आहे बाबांनी दिलेले ते नियम तोडून आपण चालतो. तर मग काय झालं, त्याला एक भेटला सेवक, तो मला टोटलाडो म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी ड्युटी होती त्याची. त्या ठिकाणी तिथे एक सेवक भेटला त्या एरियातला. हा मार्गात आल्यावर सेवक जुडतात. त्या सेवकानं सांगितलं का माझा मार्गदर्शक आहे, चला आपण भेटून घेऊ म्हणून. आणि तो त्याला घेऊन गेला तिथं आणि त्या मार्गाची भेट करून दिली. आता भेट करून दिली, याचं बोलणं चांगलं झालं, सगळं झालं व्यवस्थित. झाल्यानंतर त्या मार्गदर्शक यांना आपल्या मित्र सांगितली का असं असं झालं होतं. तर त्यांना त्या मार्गदर्शक काय सांगितलं त्याला का तू डोळ्यामध्ये दिलतं टाकत जा. आता शब्द दिला तर माझा शब्द होता मार्गदर्शकाचा, पण दुसऱ्या मार्गाचा शब्द घ्यायची गरज काय होती. आणि त्याने काय केलं, त्या मार्गाने सांगितलं का तू असं कर, फुक्का मार, डोळ्यात तीर्थ टाक, म्हणजे अजून चांगलं दिसत. आला घरी आल्याच्या नंतर त्यानं विचारपूस न करता त्यानं दुसऱ्या मार्गात शब्द घेऊन आपलं चालू केलं. जसं त्यानं तीर्थ टाकत होता आणि फुक्का मारत होता, तसं शब्द त्याचा पाडत होता, तसे त्याची जशी परिस्थिती जुनी होती तशी परिस्थिती परत निर्माण झाली. आणि निर्माण झाली आणि 8 दिवसानंतर परत ते परिस्थिती निर्माण झाली. आणि परत पुन्हा त्यानं ज्या माणसानं माझ्याकडे आणलं होतं त्या माणसाने फोन करून सांगितलं आणि परत त्या माणसाला सांगितलं का भाऊ म्हणजे मी जे मला पहिले सुरू परिस्थिती होती ती परिस्थिती पूर्ण का बरं आली तुझ्यावर परिस्थिती. मग त्यानं सांगितलं का मी ज्या ड्युटीवर गेलो होतो त्यावेळेस ती सेवक भेटला आणि त्या सेवकांना सांगितलं का आमच्याकडे मार्गदर्शक आहे, त्याची भेट करून दिली आणि त्या मार्गदर्शक मला सांगितलं, त्या पद्धतीने मी कार्य केले. तर म्हणजे चुकले तुझा मार्गदर्शक होता, त्या मार्गदर्शक शब्दावर जो कार्य करत होता, तुला सगळा आराम झाला, तर दुसऱ्या मार्गात शब्द घ्यायची गरज काय होती. तर म्हणजे चूक झाली तुझी, तर तुला हे मार्गदर्शकात जाऊन सोडावं लागेल. आणि त्यांना त्या माणसाला घेऊन आले आणि सांगितलं. तेव्हा म्हणलं तुला शब्द मोडायची गरज नव्हती, तुझं सगळं व्यवस्थित झालं होतं, सुरू होतं, तर मग काय गरज होती. तर म्हणलं तू एक काम कर, तू भगवंताला माफी माग का बाबा मी कधी मार्गदर्शक शब्द मोडणार नाही
आणि दिलेले जे असे देईल त्या पद्धतीने कार्य करील. आणि ते शब्द त्या भगवंताला दिले आणि परत पुन्हा कार्य दिले. 3 दिवसांनी परत पुन्हा त्याला दिसायला लागलं. एक चूक झाली, 2 चूक झाली आणि परत 3री चूक केलं पुन्हा. 3री चूक म्हणजे अशी, त्याने सगळं व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना शब्द दिला. काकाजी म्हणते तुम्ही सांगा तसं. तर ठीक आहे, मला एक काम कर, तुला व्यवस्थित दिसून राहिलं, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, तू त्या घडवून टाक. त्यागा शब्द दिला, त्याने शब्द दिला, साफसफाईचे कार्य दिले, त्यागाचे कार्य दिले आणि त्यागाचे कार्य सुरू झाले. आता 8-10 दिवसानंतर मी त्यागाचे कार्य सुरू असताना प्रत्येक सेवकाला बोलवतो, विचारपूस करतो, बाबा रे बरोबर आहे का, काही कुठं गडबड आहे तर नाही म्हणते. समोर परत सुरू देतो. असे करता करता 3 वेळा बोलवतो. 8 दिवसांना, 15 दिवसांना, परत 8 दिवसांना आणि विचारपूस करा. का चूक कुठं झाली तर आपल्याला कार्य थांबवता येईल. आता सगळं झालं, व्यवस्थित झालं, त्यागाचं कार्य झाले, हवन झालं. हवन झाल्यानंतर हळूहळू महिन्यावारी हवन सुरू झाले आणि 7 महिन्याच्या 7व्या महिन्याचं हवन होतं. त्या हवनाच्या वेळेस त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्या हाताला लागलं, म्हणजे ॲक्सिडेंट म्हणजे उभ्या गाडीने त्यानं मारला. आता उभ्या गाडीत मारल्याबरोबर हाताला ॲक्सिडेंट झाला, ठीक आहे, लागला असेल मोठं मोठं, तर त्याच्या हातानं ते फोटो धुवू शकत नाही. मोठ्या मुश्किलनं कसतरी धुतो. तर आमच्या लक्षात काहीतरी मनात आलं का आणि काहीतरी गडबड झाली आहे, त्याच्यामुळे हा प्रकार घडला. पण तो सांगायला तयार नाही, तर आम्ही कसं म्हणून. 7व्या महिन्यात झालं, बादमध्ये 8व्या महिन्याचा कार्यक्रम हवन झालं आणि 9व्या हवनाच्या वेळेस त्याची फोटो काढता काढता हातून निसटली आणि खाली पडली. नशिबाने ते पाटावरच पडली, पाट ते खालीच होत होतं, पण काय सुटला नाही. हवन कार्य झालं आणि हवन कार्य झाल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये वादळ शिरले. वादळ असं शिरलं, बायको ऐकायची नाही नवऱ्याले, पोरगा ऐकायचा नाही बापाले, पोरगी ऐकायची नाही मायले, बापाले ऐकायचं नाही. बाबाला ड्युटीवरून बाई पाणी आणू, ते म्हणते बाई तू आण, तो म्हणते तू आण. म्हणजे असे टाळाळ सुरू झालं. तर जेवण वाढ म्हणलं तर म्हणजे ते त्याला वाढ, ते त्याला वाढ, असं करता करता त्याच्यामध्ये वादळ झालं आणि याच्या डोळ्यातून काही शब्द वाईट निघायचे आणि घरातल्या घरात वादळ, झगडे भांडणं सुरू झाले. आता झगडे भांडणं सुरू झाल्याच्यानंतर कोणी कोणाला ऐकत नाही. मग शेवट काय असते, घरचं वातावरण घेऊन सणी जाते मार्गदर्शा घरी. का माझे ऐकत नाही, ते ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, पोरगी ऐकत नाही, आता काय करावा. आल्याच्या नंतर मग बसले. पहिले 2 जण आले, नवरा बायको, आणि मग त्याला विचारपूस केली. तर असं वातावरण निर्माणाचं कारण काय. मग हळूहळू फुटले, असं झालं तसं झालं. आणि मग नंतर मग सांगितलं, पोराला बोलवलं. पोरं 2 पोरी, 1 पोरगा होता, त्याला बोलवलं आणि सगळ्याला बसून विचारपूस केलं. आणि नंतर मग माहीत झालं का यानं 7व्या महिन्याचे ज्या फोटोचे ज्या हवन होतं त्यावेळेस त्याच्या घरी एक तांत्रिक आला होता आणि त्या तांत्रिकाने याला राखोटी दिली आणि त्याला सांगितलं का जे तुझे डोळे आता दिसून आले आहेत याच्यापेक्षा मी चांगले करून देतो, मला 50,000 रुपये दे. आणि त्याला कबूल केले. 50,000 देणं आणि त्याची रांगोळी घेतली आणि त्याला 50,000 रुपये द्यासाठी तो बँकेत बी गेला. पण त्या दिवशी नशिबानं त्या बँकेतून पैसे निघाले नाही. म्हणजे कृपा कोणाची, बाबाची. पण त्याला समजलंच नाही. तो फक्त लालची याची बोला का आता आपले डोळे दिसत नव्हते, आता व्यवस्थित दिसून राहिले, आपलं येणं वाचणं, मोटरसायकल घुमणं, सगळ्या गोष्टी करत आहे. तरी पण त्या माणसाला लालच सुटली का अजून चांगले डोळे होतील, म्हणून त्या तांत्रिक माध्यमाने चिठ्ठ्या बनवलं आणि त्याला 50,000 रुपये द्यायला तयार झाला. आणि त्यांना आपल्या घरात वहीत घातले आणि ते रांगोळी घरात ठेवली. आणि अजून घरी मूलपणा माहीत झालं होतं का हा कुठं तरी जाते देवी देवताकडे, ते दुसरे काहीतरी आणते बाबा. पण किती महार मोठी चूक केली त्यांना. आता काय झालं, वातावरण बिघडलं, सगळं झालं आणि भगवंताने सांगितलं माफी माग. पण तो माफी कशी मागते, का मागते हे माहीत नाही. आणि नंतर हळूहळू त्याला आराम पडत नव्हता आणि जशी लंका झाली परिस्थिती होती तशी ते हळूहळू करता करता त्याला डोळ्याला दिसायला लागलं नाही, दिसत नव्हतं.
आता दिसत नसल्यामुळे माझ्याकडे होता, मी कारण देत होतो, प्रयत्न करत होतो, पण त्या भगवंती यश देत नाही. किती वेळा देईन? 1 वेळा देईन, 2 वेळा देईन, 3 वेळा देईन, वारंवार तर देणार नाही ना. आता मग काय झालं, त्यानं सांगितलं काकाजी म्हणते आता तुमच्याकडून आराम नाही भेटत, तर मला सुट्टी पाहिजे. मला ठीक आहे, तू केव्हा जाऊ शकते माझ्याकडून. मी प्रत्येक सेवका सांगितलो, ज्या सेवकांनी म्हटलं का मला तुमच्याकडून कार्य सोडून दुसरीकडे जायचं आहे तर बाबू पटकन जा. का मला काही पगार देत नाही, काही तुमच्याकडून मला काही फायदा नाही, मला सेवा करायची आहे. बाबांनी दिलेले तत्व शब्द इमान चालच आहे. तुम्ही बसत नसाल त्याच्या जबाबदार मी नाही आहे. आणि प्रत्येक जणाने मार्गदर्शक बदलून बी तुम्ही स्वतःला जर बदलत नसाल ना तर 10 मार्गदर्शकाकडे जा, तुम्हाला कधीच फायदा होणार नाही. आणि त्यानं माझ्याकडे सुट्टी घेतली आणि गंगापूर वारे साहेबाकडे गेला. आता नावही सांगतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही खोटं गोष्टच नाही आहे लपवायची. गेल्यानंतर तिकडून कार्य सुरू केले, त्यागाचे कार्य सुरू केले. वर्षभर राहिला पण एकही रुपयाचा फायदा झालेला नाही. आखिर स्वतःच त्याने सांगितलं का तुम्ही मार्गदर्शन किती बदलवा, तुम्ही स्वतःला बदलवा तरच तो भगवंत साथ देणार नाही. बघा, म्हणून शेवकाला म्हणतो का माणसाला मोह माया जो आहे, अहंकार, या मार्गाला सगळं सोडावं लागतं. बघा, एक अनुभव आहे, पुन्हा खूप छान अनुभव आहे. आणि तुम्ही फिरत राहाल आणि चर्चाकडे मी जात राहाल, तुम्हाला असे खूप मोठे मोठे अनुभव भेटाल. माझ्यापाशी भरपूर अनुभव नाही असं भाग नाही आहे, आणि माझ्या हातावरचे असे स्वतःचे पाहिलेले अनुभव आहे. मी एक अनुभव सांगतो. मार्गदर्शक चोपकर नागपूरच्या, त्याचं बरीच लग्न झालं, 7-8 वर्ष झालं, त्याला मुलंबाळ होत नाही. अनेक होते, शाळा त्याच्या मार्गात होता, मार्गदर्शक नंतर झाला असेल. त्याला समजत होते, भाऊजी तुम्ही मार्गात येऊन जा. बहिणीने सांगत होता पण ऐकत नव्हते. अखेर काही दिवसानंतर मार्गात आला. मार्गात आल्यानंतर भगवंताची कृपा झाली, त्याला 8-9 वर्षानंतर मुलगी झाली. त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली, त्याच्यानंतर तिसरी मुलगी झाली. चांगलं झालं, व्यवस्थित झालं, सगळं झालं. आता चांगला कुटुंब चालू लागलं. आणि असं करता करता एक दिवस त्यांना घरच्या शेवया असतील त्या वाळ टाकून दिल्या घरच्या लोकांना. आणि असा पहिल्याचे गेट म्हणजे काय असं फाटक राहत होतं, ते फाटक लावून दिलं का ढोरं वासरं नाही आले पाहिजे म्हणून. पण काय झालं चुकीनं, त्या 3 मुली घरी होत्या, उन्हाळ्यात दिवस होता, आणि तो फाटक उघडा राहून गेला असेल. आणि उघडा राहून गेला असेल आणि तिथे गाय आली आणि त्या शिवाय खाऊ लागली. आणि तितक्यात तिचे वडील आले आणि दुरूनच ते गाय दिसल्यानंतर तिच्या वडिलांकडून शब्द निघाला का 3-3 मुली राहून एक करत मरत का नाही का ते शिवाय खाऊन आली गाय, असं शब्द निघून गेला. निघाल्यानंतर आता तो शब्द निघून गेला, एक कुणी मरत का नाही घरी राहून नाही हा शब्द निघाला. आणि तो शब्द भगवंताने पकडल्यानंतर हळूहळू करता एका मुलीची तब्येत खराब झाली. आता हा शब्द काय समजलाच नाही त्याला, बोलला तर निघून गेला शब्द. मोठ्या मुलीची तब्येत खराब झाली आणि 8 दिवसांनी ती मुलगी मरण पावली. 8 दिवसांनी मुलगी मरण पावल्याच्या नंतर तिची मयत झाली, सगळं झालं. आणि 13वीचा दिवस आला आणि त्या 13वीच्या दिवशी दुसरी मुलगी अचानक मरण पावली. त्या दुसऱ्या मुलीची 13वीचा दिवस येत नाही तर तिसरी मुलगी मरण पावली. दिलेला भगवंतानं त्यांना आपल्या बदली घेऊन गेला. पण याने जे दिलेला शब्द होता एक मरण, हा शब्द विसरला. आणि विसरल्याच्या नंतर मी थोडक्यात सांगून आलं तर बहुत लंबा येतो. आणि विसरल्यानंतर त्याला लक्षात आलं का मी शिवाय का काही खात होती, त्यावेळेस माझे शब्द निघले. तेव्हा त्याला सांगितलं आपल्या सगळ्याला का माझ्या हाताने तो शब्द निघाला. बाबा भाऊजी म्हणे खूप मोठी चूक केली म्हणजे तुम्ही, काही शब्द वापरायला नव्हते पाहिजे. आणि आपल्या मार्गामध्ये शब्दाला महत्व आहे. आणि शब्दाचा शैतान आहे, शब्दाचा भगवान आहे. एकच शब्द जे निघते तर भगवंत कार्य करते, दुसरा शब्द निघते शैतान निर्माण होते, म्हणजे विनाश होते. म्हणून असे अनुभव एक अनुभव आहे.
जरा संबंध झाला. मी जानबुजूनच वेळ घेतला अर्धा तास. फक्त एक छोटासा अनुभव सांगतो, काहून का अजून मोठे मोठे अनुभव ते काही सांगत नाही, नंतर कधी भेटत सांगेल. एक अनुभव साहेब माझा मार्गदर्शक होता आरेकर, आणि त्या आरेकरनं स्वतःच्या अनुभव सांगितले. धनगर मोला होता, आणि त्या धनगर मोल्यामध्ये मेंढ्या खूप होत्या. मेंढ्या असल्यामुळे काय ते बसवायच्या रस्त्यावर, आणि त्याच्या घरासमोर एवढं होतं का पाय ठेवायची जागा नाही. मी स्वतः पाहिलं, पाय ठेवायची जागा राहते, एवढ्या मेंढ्या बसायच्या. आता सकाळी उठायचं झाडझूड करायले, तर ह्या मेंढ्यात राजा आता बोलते का आपल्या मेंढ्या आपल्या घरी बांधत नाही, आमच्या अंगणात राहते, असं तसं म्हणतेच. नाही म्हणत तसा भागच नाही. पाय ठेवायला जागा नाही, झाडझूड कशी करायची, पाणी कसं टाकायचं. आता आजूबाजू सगळे धनगर असल्यामुळे त्याच्या मनात मी विचार आले वेगळे, आणि असं करता करता त्याची एक बंडी आली. पायडले म्हणा का रात्री बंडी आली, आणि त्या बंडीमध्ये एक पाठवू सापडला, आणि तो गेला मरून, आणि तो त्याच्याच घराच्या समोर होता. तर त्या धनगराने विचार केला, आणि पहिलेच कुटकुट चालू होतं. आता काय करायचं, त्याने एकत्र होऊन विचार केला का याच्यावर आरोप लावायचा, आणि तो खोटा आरोप त्या मार्गदर्शक लावला का यानं माझ्या मेंढराले काडीनं मारला, आणि तो मेल. आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दिली, आणि पोलीस आले, चौकशी केली, आणि त्याच्यावर आरोप लावला का नाही हे मेंढर तुम्ही मारला म्हणून. आणि त्याला पोलीस स्टेशन बोलवलं. त्यावेळेस त्याच्या मुलाला नोकरी लागली, नेमकीच लागली होती. मला वाटतं की 4-6 महिने झाले असं नोकरी लागली होती बँकेमध्ये. आणि त्यावेळेस तर मी त्याच्याकडून सेवक होतो 1996 मध्ये. आणि त्याला पोलीस स्टेशन बोलवलं. पोलिसने दबाव टाकला, नाही तुला एक तर भरून द्यायला का, नाही तर मग तुम्हाला अटक होईल. ना मग आता पर्याय नसल्यामुळे अगर अटक झाली, त्याच्या पोराच्या नावाने त्याच्या नावाने रिपोर्ट टाकली होती. आणि विचार केला का मी अगर समजा नाही भरून दिलं तर माझ्या पोराची नोकरी जाऊ शकते, म्हणून त्याने 3,500 रुपये त्यावेळेस भरून दिले. आता भरून दिल्याच्या बाजूने मार्गदर्शक त्याने विचारायला का मी हाते नाही लावला, बोटे नाही लावला, माझ्या घरचं काहीच नाही केलं, आणि माझ्या एवढा मोठा आरोप लावला. आणि त्याने शब्द ठेवला भगवंताच्या. भगवंता शब्द ठेवला आणि कार्य सुरू केले. आणि भगवंताची कला, ज्या माणसानं त्याच्यावर आरोप लावला होता तो त्याच्या दरवाजा समोरचाच होता, शेरकी म्हणून. आणि कार्य सुरू केले, आणि भगवंताची महान कृपा, त्या जे शेरकी होता त्याच्या मुलाची तब्येत खराब झाली. तो 12व्या वर्गामध्ये होता, आणि जवान वर्ग होता, त्याची तब्येत खराब झाली. त्याला नुसतं बेहोश पडायचा, आणि तो हळूहळू इतका तब्येत खराब झाली का तो बेहोश होऊन गेला. बाजमध्ये आधी यायचं काही पडत नव्हतं, मार्गदर्शक होते, यायचं काही पडत नव्हतं. दरवाजा समोर वही द्यायचे, पाहायचे, 2-2, 3-3, 4-4 वही द्यायचे, पाहायचे, पण आराम काही होतच नव्हता. आता सगळं लट्टापट्टी सुरू झाली तिथं. मग आता म्हणतात नाही का आता काय करायचं, म्हणून त्याचे वडील गेले अरेकर साहेबाच्या घरी, आणि हात जोडू लागले, बाबा माझ्या मुलं मरण पावलाच म्हणा हरकत नाही, होश नाही, काहीच नाही, तर तुम्ही तीर्थ करून द्या. त्याने विचार केला, बाकीचा जो काय होता कडवट जो होती बाजूला ठेवलं, आणि घरी कोणीही व्यक्ती आला, कोणीही व्यक्ती राव, झगडा राव, भांडा राव का दुश्मन राव, अगर आपला दरवाजा झाला तर आपले सगळे जुने विचार बाजूला करावं लागते, आणि चांगले विचार ठेवून चांगलं काम करायला लागते. आणि त्या व्यक्तीनं हा जोडलेला विचार केला, दिला, त्याने 2 मिनिट विचार केला, आणि त्याने तीर्थ बनवलं. आणि त्या मुलाला तोंडामध्ये आपला दिसतं नाही का म्हणते त्याला, आपण चमच्यानं बोलवून सही त्या पोराच्या तो तीर्थ पाजलं, नुसतं तीर्थ पाजलं. आणि पटकन त्याला जाग आली, आणि अरे बापर म्हणते माझ्या अंगावर 4-4, 5-5 लोक बसले म्हणते ना गळ्यात दाबत, नुसत्या तीर्थाने. आणि ते 4-5 वेळी त्या बाजूलाच होते, ते घाबरून गेले.
का निष्ठा तीर्थाला एकदम कसं जागा झाला ना, आम्ही इतके प्रयत्न करून आलो तर या व्यक्तीला इतकंसा आराम भेटत नाही. आणि तीर्थ करून दिला बंद झाला तेव्हापासून ते धनकर लोक का नाही खरंच हा हाय खरं सगळ्या वैद्यापासून वैद, पण वैद नाही, हा भगवंताचा सेवक आहे, बाबाचा सेवक आहे. आणि त्या सेवकाला तांत्रिक मांत्रिक आणि आपण तांत्रिक मांत्रिक काही स्थान नाही आहे आणि आपण काही ताण धागा नाही, दोरण नाही, काहीच नाही आहे. तरी नुसतं भगवंताच्या नावाने तीर्थ दिलं तरी आपल्याला आराम होतो. आता तुमच्याच गावचं एक आहे खोपे म्हणून होता, खोडकाची असा तुम्ही ज्याच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याला भूत बाधा लागली होती, तर नुसतं तिच्या अंगात भूत येत होतो. माझ्या घरी जेव्हा मार्गात याच्या अगोदर जेव्हा माझ्या घरी आली होती तर माझ्या घरी पूर्ण भूत घुमलो होतो, पूर्ण असं बसून नुसतं तीर्थ दिलं तर भूत पडायला पुन्हा आला. पण काय ते नवरा बायकोचं दोघांचं बरोबर नसल्यामुळे त्याला मार्ग सोडावा लागला आणि त्याच्यानंतर तिच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. अजूनही पाहिजे ते आहे. लक्षात ठेवा, शब्द आपण कोणाला देतो मार्गदर्शन नाही, भगवंताला देतो. अगर देता वेळेस विचार करून द्या, नाही तर मोठं कोणती आपत्ती येईल याचे काही खरं नाही. म्हणून दिले शब्द पाळा. म्हणून त्या बाईला सांगितलं, बाई तू 1.5 वर्ष सांगितलं होतं तू त्याग करतो, त्याग करावंच लागेल. किती की तुम्ही माफी मागा, शब्द दिला भगवंत सोडत नाही, आम्हाला सोडत नाही. आमच्या शब्दातून थोडासा कधी फरक पडून गेला ना तर आमच्यावर दनादन बसतो. आता आम्हाला तर सेवक खूप म्हणत येतो, शेवक काही कमी नको समजा, 12 घंटा पाणी पिऊन आलेलं शेवक असते आणि आम्ही काय बाबाच्या नियमात बसून तोच प्रयत्न करत असतो. पण आम्हालाही बोलण्यामध्ये फसवतात सेवक. आहे तेही कहाणी सांगली असते, फसवता शेवक आणि फसवले. आत्ताच त्याग चालू होता आमच्या 12 वर्षाच्या बाजून त्याग येतो. माझा 31 दिवसाचा त्याग मोडला, 31 दिवस त्याग झाला होता. फक्त का 11 दिवस बाकी राहिले होते. माझी इतकी तब्येत खराब झाली होती तर मला श्वास घ्यायला मुश्किल झालं होतं, श्वासच घेऊ शकत नव्हतो. 2-2, 3-3 तास असं घुमावं लागत होतो ना, श्वासासाठी त्रास परेशान होऊन गेलो होतो. का मी औषध घेऊ शकत नव्हतो आणि काय नाही, फक्त तीर्थ घेत होतो. फक्त कारण काय झालं होतं, एक सेवक आला होता, त्याची तब्येत खराब झाली होती आणि मंडळाच्या आदेशानुसार कोणी अगर समजा त्यागामध्ये आला तर त्याला तुम्ही कार्य देऊ शकता. पण मी चुकी एक झाली होती, मी हात जोडून भगवंताला विनंती केली होती. त्याला म्हणलं ठीक आहे कार्य सुरू असं करून टाक, तो भाग वेगळा असतात. मी त्या सेवकासाठी विनंती केली का बाबा याला समाधान दे, पण चुकलो मी तिथं. आणि चुकल्यामुळे तेव्हा त्याच दिवशी माझी तब्येत खराब झाली. तरी पण 11 दिवस मी श्वास घ्यायला त्रास होता तरी 11 दिवस काढले. आखिर मी वर्षा मंडळाचा जे आपल्या मंडळाचे वरती अधिकारी असते त्याला फोन करून सांगितलं का साहेब हा प्रॉब्लेम झाला आहे आणि अशामुळे माझी खूप तब्येत झाली आणि मला श्वासही घेता येत नाही बरोबर, तर काय करावं. आखिर मी भगवंताला माफी मागितली आणि मागितल्यानंतर मी त्याग मोडावा लागला मला मध्ये. आणि मग नंतर 15-1 महिन्याच्या बाद म्हणजे जवळपास मला वाटते 5-6 हजार रुपये लागले तरी आराम भेटत नव्हता. आणि आखरी फक्त 30 रुपयाच्या गोळ्यामध्ये मला तो आराम झाला. 3 गोळ्या फक्त 30 रुपयाच्या दहा उमरेंडीत भेटल्या, त्या डॉक्टरने दिल्या आणि गोळी खाता बरोबर अर्ध्या तासामध्ये मला आराम झाला. म्हणजे आमच्या हाताने चुकी होतो असं नाही, मग मी शेवकाची चुकी होत नाही. कारण का आम्ही माणूस होतो, बाबा नाही आहे आणि भगवंत पण नाही आहे. म्हणून सांगणं असंच आहे का बाबांनी दिलेले जे 4 तत्व 30 शब्द 5 नियम आहे आणि दिलेली नियमावली आहे, अगर त्या नियमावलीच्या नियमानं अगर चालवणं खरंच बाबांनी दिलेले शब्द आहेत का जो चालेल त्याला काटा सुद्धा रुतणार नाही, तर खरंच बाबा शब्द कधी वाया जाणार नाही. वेळ भरपूर झाला आणि माझ्या बोलण्याच्या तुम्हाला मन दुखलं असेल किंवा तुम्हाला म्हटलं म्हणून राग मानू नका. जे सत्य आहे ते जागा. का मार्गदर्शक बदलवलं ना काही आराम भेटणार नाही. अगर आपले विचार अगर बदलवले आणि आपण समजा त्या पद्धतीने चाललं तर खरंच आपल्याला 100% आराम मिळतो. मी आजच्यापर्यंत एवढंच बोलतो. सगळ्याला माझ्या नमस्कार. खूप खूप धन्यवाद काकाजी. आपल्या मार्गदर्शनातून अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे. आणि सेवकांचे विचार हे सर्वत्रच आपल्याला दिसत आहे. आपले विचार जसे राहतील त्याप्रमाणे आपल्याला समोरचा माणूस दिसतो.
तर आपण बाबांनी सांगितलं आहे की सत्य मर्यादा प्रेमाचे जर आपली वागणूक असेल तर बाबा चांगले विचार देतील, सद्बुद्धी देतील. हे बाबांचे शब्द आहे. आणि बाबांनी आपल्याला काही मागितलं नाही आहे. बाबांनी फक्त सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे आपल्याला. तर जो सेवक आपापल्या परीने सत्य मर्यादा प्रेम सेवकात कुटुंबात आपल्या सद्बुद्धीने देईल तर भगवंतांनी म्हटलं, भगवंत त्याला आपला धर्म काय, आपले कर्तव्य काय हे बाबा आपल्याला समजून सांगतील. म्हणून आपल्याला कोणते विचार आत्मसात करायचे आहे, कोणाची संगत करायची आहे हे आपलं प्रत्येकाला ठरवायचं आहे. प्रत्येकाला काकाजींनी आजच्या या प्रसंगी खूप खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. धन्यवाद काकाजी. इथे अध्यक्ष मार्गदर्शन झालेलं आहे. समोरच्या टप्प्यामध्ये आभार प्रदर्शन.